महायुतीचे जागा वाटप मनसेमुळे रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 3 जागांवरच्या गुंतागुंत ही मनसेच्या एंट्रीमुळे आणखी वाढली आहे। नाशिक, दक्षिण मुंबई आणि शिर्डी या जागांवरचा तिढा आहे। शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेच्या 13 जागा हव्या आहेत, मात्र आता भाजप 10च्या वर जागा देणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी 7 वाजता दिल्लीमध्ये बैठक आहे। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी जाणार आहेत। अनेक जागांवरचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। यवतमाळ, वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीत तिढा वाढला आहे। शिवसेनेचा उमेदवार ठरवण्यासाठी तातडीनं शिंदे गटानं बैठक बोलावली आहे। यासाठी ठाण्याहून भाई खाडे आणि मंगेश काशीकर यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलंय। निरीक्षक यवतमाळ, वाशिममधल्या पदाधिकाऱ्यांबरोबर 1 to 1 अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। चर्चा करून मत घेणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवारीचा तिढा सुटत नाहीये। मवियाकडून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे। मोहिते पाटील यांना मवियाकडून उमेदवारी मिळू शकत नाही। भाजपनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली तर मोहिते पाटलांना त्यांचा प्रचार करावा लागू शकतो। दिवंगत नेते गिरीश बापट यांच्या फोटोवरून रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये वाद पेटलाय। मोहोळ यांनी बापटांच्या घरावर आणि ऑफिसवर हल्ला केलेला होता, मात्र आता निवडणुकीत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात। मोहोळ ही ऑफिस फोडणारी जमात असल्याची टीका धंगेकरांनी केली आणि त्याच टीकेला धंगेकरांनी उत्तर देताना मोहोळांवर हल्लाबोल चढवला। अमरावतीतून भाजपचाच उमेदवार लढेल अशी माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। अमरावतीचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे आणि त्यामुळे महायुतीत सगळे घटक पक्ष या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत करतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला।